नाहीतर ही घाण पनवेल महानगरपालिकेच्या दालनात, पनवेल महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये ही सर्व घाण सफाई कामगारांच्या माध्यमातून घेऊन आणून टाकणार। नमस्कार, मी सन्मान्य राजसाहेबांचा महाराष्ट्र सैनिक। आज आपण नवीन सुधागड शाळा, या सुधागड शाळेच्या बाहेरील हे ई टॉयलेट बसवलंय। आपण जरा पुढे याल, या ई टॉयलेटची अवस्था बघाल तर हे ई टॉयलेट पूर्णपणे बंद आहे आणि कळंबोलीतली बेशिस्त नागरिक ही ई टॉयलेट बंद असल्यामुळे पूर्ण रस्त्यावरती लघवी करते। या ठिकाणी लघवी करून अक्षरशः आजूबाजूचं वातावरण हे जंतुमय झालेलं आहे। या ई टॉयलेटच्या मागे जाऊन कोण लघवी करतं, या ई टॉयलेटच्या पुढे जाऊन कोण लघवी करतं, या ई टॉयलेटच्या आजूबाजूच्या परिसरात कोण लघवी करतं। कळंबोलीतल्या नागरिकांना कुठल्याही प्रकारची शिस्त राहिलेली नाही। याला जबाबदार संपूर्णपणे पनवेल महानगरपालिका आणि पनवेल महानगरपालिकेचा स्वच्छता विभाग आहे। कारण का त्यांची जे ई टॉयलेट वेळोवेळी साफ करत नसल्यामुळे या ठिकाणी कळंबोलीतले नागरिक हे असे घाणेरड्या अवस्थेमध्ये रस्त्यावरती शौच करतात आणि त्याच्यामुळे या ठिकाणी पूर्ण जंतूचं वातावरण झालेलं आहे। याच्या शेजारी आपली शाळा आहे, ज्या ठिकाणी हा वास या शाळेच्या अवतीभोवती पसरतोय। या ठिकाणी साथीचे आजार पसरण्याची सर्वात मोठी शक्यता आहे। असेच कळंबोलीतील इतरही ठिकाणी जागोजागी हे असे ई टॉयलेट बसवलेले, त्याची ही दुरावस्था आहे। कळंबोली सेक्टर 3 केली कॉलेजच्या समोर हे ई टॉयलेट आहे। या ई टॉयलेटची अवस्था जर आपण बघाल, माझ्या मते आपण पुढे आलात, जर या ई टॉयलेटची अवस्था आपण जर बघाल तर फार याची जी बसण्याची भांडी आहे किंवा जे शौचालय करण्यासाठी जे वातावरण आहे हे सगळं पूर्ण तुटलेल्या अवस्थामध्ये। कळंबोली सेक्टर 6 श्री स्वामी समर्थ मठ शिर्के गार्डन या ठिकाणी हे ई टॉयलेट आहे। हे ई टॉयलेट याचा दरवाजा पूर्ण बंद आहे। हे पब्लिकच्या रहिवाशांच्या सोयीसाठी नसून फक्त पनवेल महानगरपालिकेचे ठेकेदार आहेत, त्यांच्या बिल काढण्यासाठी इथं फक्त बनवलेलं आहे। हे कळंबोली सेक्टर 4 या ठिकाणचं असलेलं हे ई टॉयलेट आहे, MGM हॉस्पिटलच्या समोरच्या ठिकाणी। हे जर आपण बघाल तर आतमधली याची अवस्था इतकी घाणेरडी आहे की नुसतं हे ई टॉयलेट लोकांना दाखवण्यासाठी बनवलेलं आहे। ह्याची कुठल्याही प्रकारची निगा, कुठल्याही प्रकारचं मेंटेनन्स, कुठल्याही प्रकारची साफसफाई वेळोवेळी केली जात नाही। कळंबोली मच्छी मार्केट, MGMच्या समोरचाच भाग आहे। कळंबोली मच्छी मार्केटच्या इथं पण हे असंच ई टॉयलेट लावलेलं आहे। याची अवस्था बघाल तर अक्षरशः ह्याची जी बाथरूमची भांडी आहेत ती पूर्ण घाण अवस्थेमध्ये आहे। ह्याची कुठल्याही प्रकारची स्वच्छता, कुठल्याही प्रकारची साफसफाई पनवेल महानगरपालिका स्वच्छता अभियान करत नाहीये आणि नक्की हे का करत नाही हा पडलेला मोठा प्रश्न आहे। नगरपालिकेचे आयुक्त आणि पनवेल महानगरपालिकेचे कर्मचारी यांना विनंती करतो की आपण लवकरात लवकर हा विषय मार्गी लावा। जर ही घाण आणि हे ई टॉयलेट वेळोवेळी स्वच्छता नाही केले गेले तर ही आजूबाजूची घाण आणून तुमच्या पनवेल महानगरपालिकेच्या दालनामध्ये टाकणार। मी पनवेल महानगरपालिकेला ही जी पत्र लिहिलेली आहेत, या पत्राची दखल पनवेल महानगरपालिकेने लवकरात लवकर घ्यावी आणि कळंबोलीमध्ये जागोजागी बसवलेले ई टॉयलेट आहेत ते स्वच्छ करून लोकसेवेसाठी पुन्हा नव्याने चालू करावे। धन्यवाद।